Hello students, today we are going to learn about live English section. Question number 7a. This question is for 5 marks. इयत्ता 9वी आणि 10वीच्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 7a 5 मार्कासाठी विचारला जातो. In this section, question based on online shopping, wrapper, leaflet, advertisement. यामध्ये ऑनलाईन खरेदीवर आधारित प्रश्नोत्तरे, रॅपर, लिफलेट यावर आधारित प्रश्न किंवा एखाद्या प्रश्नात दिलेल्या मुद्द्यांवर एखादी ॲडव्हर्टाइजमेंट तयार करणे यापैकी प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन पेपरमध्ये मार्किंग स्कीम कशी असते पहा. फॉलोविंग द इन्स्ट्रक्शन्स, इट इज फॉर 1 मार्क. ॲप्रोप्रिएट लेआउट फॉर 1 मार्क. कवरिंग ऑल पॉईंट्स फॉर 2 मार्क्स. ॲक्युरसी फॉर 1 मार्क्स. टोटल 5 मार्क्स. मग एक जे मार्क आहे ते दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी आहे. योग्य पद्धतीने लेआउट म्हणजे जे प्रारूप आहे ते जर लिहिले असेल तर त्याला 1 मार्क दिला जातो. प्रश्नामधले जे सर्व मुद्दे आहे त्यांचा समावेश आपल्या लेआउटमध्ये असावा यासाठी 2 मार्क आणि अचूकता म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक न करता जर आपण ते स्वच्छ अक्षरात लेआउट लिहिले असेल तर त्याला 1 मार्क. अशा पद्धतीने 5 मार्कासाठी हा प्रश्न येतो. या प्रश्नाला पर्याय दिला जात नाही, म्हणून हा प्रश्नाची आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तयारी करणे आवश्यक आहे. So, we are going to learn about what is an advertisement. आज आपण ॲडव्हर्टाइजमेंट कशी तयार करायची हे शिकणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय ते पाहावं लागेल. An advertisement is the promotion of a product, brand or service to a viewership in order to attract interest, engagement and sales. पहा, जाहिरात म्हणजे काय आहे. लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे म्हणजेच काय आहे जाहिरात. सो वेअर डू वी सी ॲडव्हर्टायझिंग. आपण जाहिरात कोठे कोठे पाहतो. वी सॉ ॲडव्हर्टायझिंग ऑन इंटरनेट, टेलिव्हिजन, रेडिओ, प्रिंट, न्यूजपेपर, बिलबोर्ड और मॅगझिन. आपल्याला माहिती आहे की आपण विविध ठिकाणी नेहमीच जाहिरात पाहत असतो. सो मीडियम ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जी माध्यमे आहेत ती कोणकोणती आहेत पहा. रेडिओ, टी व्ही, प्रिंट, ऑनलाईन मोबाईल आणि आउटडोर. कुठेही आपण पेपरमध्ये असो, न्यूज त्यानंतर टी व्हीमध्ये एखाद्या बॅनरवर आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहतच असतो. नाव वी सी टाइप्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. There are 2 types of advertisement, that is classified advertisement and commercial advertisement. Classified advertisement मध्ये वर्गीकृत यामध्ये विविध विभागामध्ये जाहिरात तयार केली जाते आणि कमर्शियल ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे व्यावसायिक जाहिराती ज्या काही उद्देश ठेवून तयार केल्या जातात, जसे की आपण टी व्हीवर पाहतो. नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट हाऊ टू प्रिपेअर अँड अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट. आकर्षक जाहिरात कशी तयार करावी. आपण पाहिलं 5 मार्कासाठी हा प्रश्न येतो, त्यामुळे जाहिरात कशी तयार करावी हे आता आपण पाहूयात. स्टार्ट द ॲडव्हर्टाइजमेंट मेकिंग इन अ न्यू पेज. जेव्हा आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्याला नवीन पेजवर जाहिरात सुरू करायची आहे किंवा जाहिरात लिहिण्याचा प्रश्न सुरू करायचा आहे. मस्ट बी अट्रॅक्टिव्ह विथ अ कॅची कॅप्शन, हेडिंग और सब हेडिंग्स. आपली जाहिरात आकर्षक असावी त्यासाठी त्याला योग्य असं शीर्षक देणे आवश्यक आहे. मस्ट बी अट्रॅक्टिव्ह विथ व्हिज्युअल्स. पहा, जाहिरात बनवताना शक्य असेल तर त्यामध्ये एखादे छोटे चित्र काढावे, पण प्रत्येक वेळेस चित्र काढण्याची आवश्यकता पडत नाही. राईट इन शॉर्ट कॅची फ्रेजेस अँड स्लोगन्स. जाहिरात बनवणे
ही एक कला आहे. त्यामध्ये आकर्षक असे वाक्यप्रचार किंवा घोषवाक्यांचा वापर करणे आवश्यक आहे. जसे की पहा, एखाद्या ट्री प्लांटेशनवर आधारित जाहिरातीचा प्रश्न असेल तर आपण लिहू शकतो, सेव्ह ट्रीज, सेव्ह अर्थ. द लँग्वेज यूज्ड इज सिम्पल, फॅक्च्युअल अँड फॉर्मल. समर्पक आणि लक्षवेधी भाषा असणे अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत साध्या सोप्या भाषेत जाहिरात तयार करावी. दे आर शॉर्ट अँड टू द पॉइंट. जाहिरात ही नेहमी मोजक्या शब्दांमध्ये असावी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आशय दिलेला असावा. ऑल द रिलिव्हंट इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड. उत्पादनाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये असणे आवश्यक आहे. कॉन्टॅक्ट नेम अँड ॲड्रेस इज गिवन. त्यामध्ये पत्ता, त्याचबरोबर संपर्क, त्यामध्ये ईमेल ID आणि मोबाईल नंबर याची माहिती देणे आवश्यक आहे. आणि शेवटी दे आर रिटन इन अ बॉक्स टू अट्रॅक्ट अटेन्शन. जाहिरात बनवताना ती एक बॉक्समध्ये लिहिणे आवश्यक आहे. आता आपण पाहूयात की नेमकी जाहिरात कशी बनवायची. इथे एक प्रश्न दिलेला आहे पहा. प्रिपेअर अन ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ मोबाईल गॅलेक्सी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. स्मार्टफोन्स, ॲक्सेसरीज, सिम कार्ड्स, रिचार्ज, इयरफोन्स, फ्री पॉवर बँक ऑन मोबाईल परचेस. हा आपला प्रश्न आहे. यावर आधारित आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहूयात. पहा, समजा हे आपल्या प्रश्नपत्रिकेमधलं एक पेज आहे. आपण या पद्धतीने आपलं लेआउट जे आहे ते आखून घेतलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने क्रिएटिव्हली लेआउट बनवू शकतात. सुरुवातीला आपण हेडिंग दिली, त्यानंतर त्याचे जे 2 भाग केलेले आहे, इकडे आपण व्हिज्युअल आणि पिक्चर, इफ पॉसिबल असा शब्द लिहिलेला आहे. पहा, दरवेळेस पिक्चर काढणं आवश्यक नाही. शक्य असेल तर एखादी पेपर बॅग किंवा एखादं ट्री, जसा प्रश्न आहे त्या पद्धतीनं आपल्याला पिक्चर काढायचं आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण स्लोगन्स और कॅची कॅप्शन्स अँड पॉईंट्स, जे मुख्य मुद्दे आपल्याला जाहिरातीमध्ये ॲड करायचे आहेत ते लिहिलेले आहेत. आणि खाली ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट, पत्ता आणि संपर्क यासाठी जागा सोडलेली आहे. या पद्धतीने आपण प्रश्नपत्रिकेमध्ये लेआउट आखून घ्यायचा आहे. त्यानंतर जाहिरात कशी तयार करायची पहा. आता आपण जिथे हेडिंग दिली होती, आपला प्रश्न होता मोबाईल गॅलेक्सी, त्यामुळे आपण हेडिंग दिली मोबाईल गॅलेक्सी. त्यानंतर आपण मोबाईल फोनचा एक छोटासा चित्र काढलं आणि तिथे लिहिलं फ्री पॉवर बँक्स. जी ऑफर आहे ती आपण एक वेगळ्या लेआउटमध्ये मेन्शन केली. जे मुख्य मुद्दे आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले, ॲक्सेसरीज फॉर ऑल काइंड्स ऑफ मोबाईल, स्मार्टफोन्स, ब्लूटूथ इयरफोन्स, सिम कार्ड अवेलेबल, रिचार्ज डन हिअर अँड दिस ऑफर व्हॅलिड टिल 30 सप्टेंबर, हरी अप. या पद्धतीने आपण त्याचे जे मुख्य मुद्दे आहेत, जे 2 मार्कासाठी आहेत, कव्हरिंग ऑल पॉईंट्स, हे पण इन्क्ल्यूड केले. आणि शेवटी ॲड्रेस, नियर रेल्वे स्टेशन, रिंग रोड, पुणे, कॉन्टॅक्ट नंबर, हा पण आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. त्या पद्धतीने ॲड करायचा आहे. आणि आपण एक बॉर्डर केली, एक बॉक्स केला. अशा पद्धतीने आपण हा मोबाईल गॅलेक्सीचा ॲडव्हर्टाइजमेंटचा प्रश्न सोडवला. हे लेआउट बनवण्यासाठीच आपल्याला 5 मार्क मिळतात फक्त. पण आपण जे मार्किंग स्कीम आहे त्या पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आपण आणखीन एक प्रश्न पाहूयात. रीड द फॉलोविंग न्यूज अँड फ्रेम अ सुटेबल ॲडव्हर्टाइजमेंट फॉर पेपर बॅग्स. ॲड युअर ओन पॉईंट्स. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज बॅन्ड द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. कस्टमर्स, शॉपकीपर्स, स्टॉकिस्ट विल बी हेविली फाईन्ड फॉर यूजिंग प्लास्टिक बॅग्स. आता हा प्रश्न आहे पेपर बॅगशी संबंधित जाहिरात बनवण्याचा. आणि मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनने प्लास्टिक बॅगवर बंदी आणलेली आहे. आणि जे पण ग्राहक, दुकानदार प्लास्टिक बॅगचा वापर करतील त्यांना
दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा आशयाची ही एक जाहिरात आहे. तर आपण याला कशा पद्धतीने तयार करू शकतो पहा. आपण याला सुरुवातीला सब टायटल दिलं किंवा सब हेडिंग दिली, से नो टू प्लास्टिक बॅग्स सेव्ह एन्व्हायरमेंट. या पद्धतीने आपण एक कॅची कॅप्शन तयार केलं. त्यानंतर मुख्य हेडिंग दिली, यूज अवर फॅन्सी पेपर बॅग्स. पहा, हेडिंग देताना लक्षात ठेवायचं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट कशाची आहे. ॲडव्हर्टाइजमेंट पेपर बॅग्सची होती, म्हणून मुख्य जी हेडलाईन आहे, हेडिंग आहे, ती पेपर बॅगशी संबंधितच असली पाहिजे. त्यानंतर आपण पाहतोय की आपण एक पेपर बॅगचं छोटंसं चित्र यामध्ये काढलं आहे, पण दरवेळेस ते काढणं आवश्यक नाही. त्यानंतर ॲड्रेस दिलेला आहे. आता हे आपण आपल्या सृजनशीलता किंवा क्रिएटिव्हिटीने करू शकतो. प्रत्येक वेळेस ॲड्रेस खालीच लिहावा असे काही नाही. त्यानंतर जे मुख्य मुद्दे होते, वाईड व्हरायटी ऑफ ड्युरेबल बॅग्स. अत्यंत विविध प्रकारच्या पेपर बॅग्स येथे अवेलेबल आहेत. डिफरंट साईज, यूजफुल फॉर डिफरंट गुड्स, डिफरंट कलर्स, bags for different occasions. We produce paper samples on WhatsApp. 10% discount on bulk order. Contact थैलीवाले पिशवीकर 0972243. या पद्धतीने आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर पण प्रोव्हाइड केला आहे. या पद्धतीने अत्यंत सोप्या आणि समर्पक शब्दामध्ये आपल्याला जाहिरात तयार करायची आहे. Now we see some another example of advertisement. Prepare an advertisement for International Book Fair. See, आता यामध्ये जे लेआउट आहे ते कसं आहे पहा. सुरुवातीला हेडिंग, त्यानंतर ॲड्रेस, डेट, टाईम, व्हेन्यू आणि जे पॉईंट्स आहेत ते दिलेले आहेत, आणि शेवटी ऑर्गनायझर आणि स्पॉन्सर. या पद्धतीने ही ॲडव्हर्टायझिंग तयार केलेली आहेत. आपण आपल्या क्रिएटिव्हिटीने ॲडव्हर्टाईज तयार करू शकतो. सम अनदर एक्झाम्पल, प्रिपेअर अन ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ ट्री प्लांटेशन कॅम्पेन. पहा, याच्यामध्ये सुरुवातीला सब हेडिंग दिलेली आहे, प्लांट्स ट्रीज अँड लिव्ह लॉंगर. जॉईन ट्री प्लांटेशन कॅम्पेन on Sunday, the 5th October at 9 a.m. Adarsh Senior Secondary School, Jodhpur. Remember the benefits of trees. आणि जे पॉईंट्स आहेत ते ॲड केलेले आहेत, आणि शेवटी एक कॅची कॅप्शन स्लोगन दिलेलं आहे, ट्रीज लिव्ह फॉर अस, लेट अस प्रोटेक्ट अवर फ्रेंड्स. या पद्धतीने ही ॲडव्हर्टाईज तयार केलेली आहे. या पद्धतीने आज आपण लाईव्ह इंग्लिश सेक्शनमधील 5 मार्कासाठी ॲडव्हर्टाइजमेंटचा जो प्रश्न येतो त्याबद्दलची माहिती घेतली. यानंतर तुम्हाला होमवर्कमध्ये एक प्रश्न सोडवण्यासाठी दिला आहे, तो तुम्ही सोडवा. द लॉयन्स क्लब ऑफ युअर टाउन सिटी हॅज ऑर्गनाइज्ड अ ब्लड डोनेशन कॅम्प इन कनेक्शन विथ द इंडिपेंडन्स डे. द कॅम्प्स aim to bring as many young people as possible. Prepare an advertisement with the help of the following points. Blood donation, a worthy cause, causes no loss of strength, the most precious act. हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.